आणि व्हिडिओमध्ये आता ऋतूचा काय माहिती आहे का प्रॉब्लेम तुम्हाला सांगतोय. तिच्या जर डायरेक्ट तोंडावर जर बोललो ना तर तिला खूप वाईट वाटतं आणि ती रडायला लागते. उठ चला कशी नाटकी करत नाही का हे पप्पा नेत नाही तुला बाहेर फिरायला. अरे बघा हे मस्त खेळ चालू आहे आता. ह्यो पण त्याच्या बरोबर रांगतोय है ना. ए मावशी इकडे हे बघा आमची मावशी कशी आहे इकडे. काय जाणं हो का तुम्ही चला ना मग आहे का. तुम्हाला तर जमत नाही तिकडं परत तिकडं गेलं की रडत्या म्हणजे हा काय रडू ना. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही. तर तुम्हाला तर माहिती गेल्या काही दिवसापासून मी पुण्याला शिफ्ट झालेलो आहे आणि इकडे आल्याच्या नंतर जे आहे माझ्या शरीरावर मुरुम आणि डाग जे आहेत ते वाढले होते. तर हे डाग वगैरे आता कमी झालेले आहे आणि हे सगळं कशामुळे शक्य झालेलं आहे मी ते तुम्हाला सांगतो. मी कितीतरी महागडे प्रोडक्ट वापरले. डॉक्टरांकडे गेलो, तिथे तपासणी फीस 1000 रुपये वेगळी घेतली गेली, प्रोडक्टचे 3000 रुपये वेगळी घेतले गेली आणि फॉलोअप सेशन आहेत त्याचे वेगळे घेतले गेले पैसे. शेवटी काय स्किनला काहीच फायदा झाला नाही आणि खर्च मात्र वाढतच गेला. मग माझा मित्र ओम सावळे यांनी मला क्यूर स्किन ऍप बद्दल सांगितलं आणि म्हणाला तू एकदा वापरून तर बघ आणि खरंच सांगतो माझा सगळा प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला. हे बघा क्यूर स्किन हे एक स्किन डिटेल्ड ऍप आहे जिथे तुम्ही थेट स्किन डॉक्टर डर्मॅटोलॉजिस्ट सोबत फ्री मध्ये चॅट करू शकता. स्टेप खूपच सिंपल आहे. क्यूर स्किन ऍप डाउनलोड करा, तुमचे स्किन गोल्स, प्रॉब्लेम, इतिहास हे सगळं काही भरा. मग ऍप तुमचा चेहरा स्कॅन करतं पुढून आणि साईडने आणि ते रेड मार्कसह तुमच्या चेहऱ्यावरील प्रॉब्लेम अचूकपणे दाखवले जातात. मग डॉक्टर तुमच्या चेहऱ्याच्या प्रॉब्लेम नुसार तुमच्यासाठी एक पर्सनल किट तयार करतात. क्यूर स्किन हे चेहऱ्यासाठीच नाही तर केसांसाठी पण ट्रीटमेंट देते. त्याचबरोबर महिला आणि पुरुष दोघांसाठी ट्रीटमेंट देते. ही किट माझ्या चेहऱ्याच्या प्रॉब्लेम नुसार मला कस्टमाइज स्किन केअर किट मिळाली आहे आणि सगळं एकदम व्यवस्थित आहे आणि सायंटिफिकली रिकमेंडेड आहे. या किटमध्ये जे प्रोडक्ट आहेत ते माझ्या स्किन टाईपनुसार प्रॉब्लेमनुसार डिझाईन केलेले आहे, त्यामुळे ते व्यवस्थितरित्या काम करतात. ही किट प्रत्येकाच्या स्किन नुसार वेगळी असते आणि ही किट जी आहे ही माझ्या स्किन नुसार डॉक्टरने मला तयार करून दिलेली आहे आणि तुम्हाला तुमच्या स्किन नुसार डॉक्टर तयार करून देते. या किटची किंमत 1600 रुपयापासून सुरू होते. जर तुम्ही 2100 रुपयाची किट घेतली तर तुम्हाला 3 ते 4 आठवड्यामध्ये जबरदस्त परिणाम दिसायला लागतात आणि एक किट सहज 2 ते 3 महिने टिकते. डिलिव्हरी चार्ज सुद्धा नाही. माझ्यासारखं तुम्हालाही मिळतं महिन्याला फ्री फॉलोअप, डॉक्टरांकडून डाएट प्लॅन, स्किनसाठी बेस्ट, स्किन टिप्स, वॉटर इंटेज, रिमाइंडर्स, फ्री सर्व्हिसेस. माझा कुपन कोड स्वरूप 100 यूज करा आणि डिस्काउंट मिळवा. तर मग वाट कसली बघताय, तुमचा स्किन प्रॉब्लेम सोडवण्यासाठी क्यूर स्किन ऍप वापरूनच बघा. क्यूर स्किन ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वरूप कॉलिंग या युट्यूब चॅनल मध्ये आणि पिल्लू पण आहे, बघतोय ते माझ्याकडे नेमकं करतोय काय मी करतोय काय मी. तर विषय असा झालेला आहे, आज तर तारांबळ झाली माझी की चित्रपट एवढं वाढलं इथं. हा हे बघा तुम्हाला ओळख करून देऊ जरा. आजीला तो ओळखता तुम्ही. योजना ना तू कोण आहे. याचं नाव आहे ऋषी आणि हा मावशीचा मुलगा आहे आणि पलीकडल्या छोट्याची ओळख करून द्यायचं काम नाही तुम्हाला नाही का. हा आणि आईची पण ओळख करून द्यायचं काम नाही. काल त्याचं लय दुखलंय. काल दिवसभर रडलाय तो, कारण की त्याला दात निघताना एवढी परेशानी झाली त्याची खतरनाक. दिवसभर झोपून काढलाय आणि उठला तेव्हा तो नुसता रडत होता. आणि हाय समर्थ. काय रे तू इथं शिकत होता का. बाई शिकत होता पण लय बंडपणा करायचा त्याच्यानं मी काढून दिलं याला है ना. आणि हिरू तुझे आहे. कुठं चालले तुम्ही. ब्रश करायला का. बरं करा करू दे जाऊ दे. काय वाजवायले तुम्ही. खर्र स्वयंपाकाची तयारी चालू आहे त्याच्यानं आवाज यायला लागलाय. तर बघा आता फॅमिली मस्त लय मोठे लोक झाले फॅमिली मध्ये आणि हे आपला पिल्याचं तर काय सांगा बाबा लय परेशानी चालली त्याची. ए बाबा औषध घेतलं का तू. जा आजील म्हणा पळ म्हणा बाहेर. कुठं चालली रे मम्मी तू. तुझ्या घरात झाली. जा
कमेंट बघ एकदा आपल्या व्हिडिओच्या, खूप छान छान कमेंट केलं आपल्या सबस्क्रायबरनी जे आहे ना, खूप छान कमेंट केल्या आणि ते तुला वाचावं लागतं. मी कशाला सांगू, ते तू वाच ना. आता त्या कमेंट कशासाठी करायला लावले होते मी? हा तू बघ आता, मला नाही माहिती त्यात काय म्हणले तिथं. तू बघितलं नाही कमेंट? कमेंट बघ मग आता तू. आणि विषय असा आहे, आता पिल्लू पण लवकरच तिकडे जाणार आहे. आता रूम वगैरे बघितली पाहिजे ना, आणि त्यांनाही आता शिफ्ट व्हायचंय याला संभाजीनगरला. आणि मी इथं येऊन आता फायदा काय? हर बाई हा मला इथं बोलवलं, आता हे पण चालले, मी पण जातो. हा काय जाणं हो का? तुम्ही चला ना मग. आहे का? तुम्हाला तर जमत नाही तिकडं, परत तिकडं गेलं की रडत आहे म्हणजे. हा काय रडू येईन ना. बघा हे मस्त खेळ चालू आहे आता. ह्यो पण त्याच्या बरोबर रांगतोय है ना. ए मावशी इकडे हे बघ, हे बघा आमची मावशी कशी आहे. इकडे अरे जरा ओळख तर करून देऊ दे आपल्या फॅमिलीला, सबस्क्रायबर फॅमिलीला ओळख तर करून देऊ दे बाबा तुझी. तर बघा ही मावशी माझी. आजपर्यंत तुम्ही व्हिडिओत नसून बघितलं, मला आपले व्हिडिओ जानेवारी पासून चालू झाले, 1 जानेवारी पासून. तेव्हापासून तू आत्ता शिकाली. ही राहते बघा लालवाडीला. आणि ही ऋतुजा. ऋतुजा हाय कर. हाय. ऋतुजाचा प्रॉब्लेम असा आहे. कसं आहे ऋतुजा? नाही बर, नाही 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 म्हणत का, नाही म्हणत ग. तर ऋतुजा आमची शाळेमध्ये शिकायला आहे जालन्याला. आता तिची 15-16 जूनला आमची शाळा ओपन होणार आहे. कधी उघडायले ग? 16लाच ना? हा 16 जूनला. आणि काल आम्ही 4 जण गाडीवर आलो आहे ना. हे 3 जण आहे, हे 3 जण आहे आणि मावशी. आम्ही 4 जण आहे गाडीवर आलोय. पिशवी जाणून घेतली आता. अरे हा 5 जण. हे बघा हे 4 झाले आणि मी एक धरून 5 जण झालो. काय मला 1-2 पण आहे ना शाळा थोडीच अवघड झालंय. हा ना. बघा हे कसं बघतंय, टाकामाका पाहतय. हे टाकामाका हे का? मी बोललो की माझ्याकडे येईन, चल म्हणेन बाहेर आता. हा काय आहे तुझं? अरे बस इथं, बस इकडं बस. त्याला लय राग यायला लागला आता. बोललं जोरात की भाई तिकडं म्हणलं की हे का उठ. पप्पा नेत नाही तुला बाहेर फिरायला? अरे तुला पप्पा नेत नाही तुला? अरे बापरे बाप, आता डोक्यावर चढायचंय आम्हाला. बरं वाटतं भाई आता तुला? किती रडली तू काल, किती रडली. हा तुला बाहेर घेऊन गेलो मी, माझ्या अंगावर उलटलं. काय तू औषध पचाय ना काही नाही. चिकट झालं औषधानं अंग रे. आंघोळ बाकी आमच्या अजून है ना. आज जरा खेळायला लागलो. ऋतुजाला चहा देणार आहे. बिस्किट दे, चहा दे. कोण कोण शाळेत जातो तुम्ही 3पैकी? ऋतुजा जाती. तू कितीला आहे आता? 3रीला आहेस. आणि तू रे समर्थ? 7वीला आहे. 7वीला जाईन का? हा. आणि पप्पा किती मध्ये? काय पप्पा ग्रामपंचायतचं पाणी सोडायला आहे. हा टक्के किती पडले तुला आता? किती टक्के पडले आता? 72. बाप रे बाप, कॉंग्रॅच्युलेशन.
कॉंग्रॅच्युलेशन. ऋतुजाला किती पडले? हा निकाल नाही आणला का तू? आणि तुला रे समर्थ? 91. बाप रे बाप, तुला डबल थँक्यू, आपलं डबल कॉंग्रॅच्युलेशन. बघा किती हुशार पोर हे, बाप रे बाप. 10वी यायच्या आधी 91 पाडायला म्हणल्यावर 10वीला 101 आहे मग. काय पाहिजे काय पाहिजे? बिस्किट दिसलंय, बिस्किट दिसलंय. 101%. 101% घ्या समजा डायरेक्ट. काय बिस्किटला मारतोय येडा बघा. दे बरं त्याला एखादं तर. थांबिलो फोडून घेऊ आपण. हा नाही ना नको म्हणतो पप्पा, नको म्हणतो पप्पा. बघा आमच्या पिल्ल्याला आहे ना हे घरी बाहेरच्या दुकानामधले कुरकुरे पण देत नाही आणि बिस्किट पण देत नाही, तशीच सवय लागते म्हणे. त्याला देतात काय, पोळी देतात, घरामध्ये काही समजा भात केला असेल भात देतात, वरण देतात, टिक्की कसली भाजी असेल तर ती पण देतात तिखट मध्ये, आहे ना. सगळं खातं पण त्याला बिस्किट नाही देत आणि बाहेरचे पुडे पण नाही देत, ते कुरकुरे वगैरे असतात तसे. काय किती परेशान करणार तुम्हाला लगे. 5 रुपयाचं वज व्हायला तुला. अरे वा हुशार. चांगल्या चांगल्या वस्तू खाणार लोक. कोणतं शिळ पाहत? हा मग तुम्ही कोण खाता? वा चांगलं असतं. चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळामध्ये. आता तर विषय असा झाला आता की तुम्हाला जे व्हिडिओला म्हटलं होतं की ह्या खूप अमूल्य कमेंट असतील तुमच्या की तुम्ही माझ्या व्हिडिओला करसाल आणि त्यामधून आई आणि मी दोघांमध्ये काय ते डिस्कस होईल आणि त्यानंतर मला जायचं किंवा नाही जायचं हे आई ठरवल. मग तर विषय तसा झालाय. तुम्ही खूप छान अशा कमेंट केल्या आणि त्या आईच्या पण लक्षात आलंय की नाही यार याच्या फ्युचरच्या हिशोबानं जे आहे हा तिकडे ठीक राहील. तर आई पण आता रेडी झाली. आई म्हणते की आता तू काय कर, तुझे पेपर वगैरे होऊ दे आणि जा, आणि आम्हाला नाही करमत तर तू काय कर 15-15 दिवसाला चक्कर मार. तर म्हटलं हा ठीक आहे ते पण होईल म्हटलं. तर अशा पद्धतीने आता काही डिसिजन घेतलेलं आहे आणि तुमच्या कमेंटमुळे हे सगळं समजा आईच्या समजलं आईला की नाही ठीक आहे हे असं केलंच पाहिजे, की इथं ठेवून काही उपयोग नाही आहे. तर आई रेडी झालेली आता आणि लागले 2-3 दिवसामध्ये मला वाटतंय बाळ पण जाणार आहे, त्यामुळे अजूनच एकटं वाटणार आहे त्यांना आता भयंकर असा विषय झालेला आहे. आणि व्हिडिओमध्ये आता ऋतुजाचं काय माहिती आहे का प्रॉब्लेम तुम्हाला सांगतोय. तिच्या जर डायरेक्ट तोंडावर जर बोललो ना तर तिला खूप वाईट वाटतं आणि ती रडायला लागते. विषय असं झालेला आहे की ती जेव्हा लहानपणी 3 ते 4 वर्षाची होती का त्या टाइमला तिला जरा ट्युमर आलेलं होता आणि तो ट्युमरचं ऑपरेशन करताना डॉक्टरने असं सांगितलं होतं की म्हणे यामध्ये हिचे एक तर कानं बंद होऊ शकतात किंवा थोडाफार आवाज दबू शकतो किंवा मग हिचे जे आहे डोळ्याला थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. पण म्हटलं ठीक आहे डोळ्याला नाही येणार तर आणि ते करणं आवश्यकच होतं कारण की तिला डायरेक्ट झटके येत होते. तर ऑपरेशन केलंय आणि जे नाही व्हायचं तेच झालंय. तिचे जे डोळे आहेत ते तेव्हापासून गेलेले तर आजपर्यंत तिला परत कधी दिसलेलं नाहीये. लहानपणी 3 वर्षापासून आज आता ती 14 वर्षाची आहे. तर विषय तसा झालेला आहे तिला डोळ्यांनी कत्ताही दिसत नाही, ती अशी हाताने चापते आणि चलते. तर असा विषय तिचा आणि हे पण खूप वाईट झालेलं आहे. तर आता तो खूप अवघड झालेलं आहे. एवढी मोठी झाली पण दिसत नाही काही नाही आणि स्वतःचे कामं स्वतः करायची म्हटल्यावर तिला जरा अवघड जात आहे. पण तरी बऱ्यापैकी 90% काम जे आहे ती स्वतः करते, बाकी 10% जे आहे ते दिसण्यामुळे राहत आहे. 90% कसं की ती घरामध्ये असते समजा आता तिला माहिती आहे की या ठिकाणी ही वस्तू ठेवलेली तर ती बरोबर त्याच ठिकाणी जाणार आणि लागलं कोणी वस्तू आता समजा वस्तूचा विषय झाला पण जर एखादा कोणी नवीन व्यक्ती आलाय आणि सुरुवातीला भेटलाय तर ती त्याचा आवाज जो आहे ना तो पहिल्यांदा तिने ऐकलाय म्हणजे दुसऱ्यांदा तो आल्यावरती बरोबर नावानं हाक मारणार म्हणजे अशी ती ओळखणार की बाबा हे आलेत म्हणून. तर असा काही विषय आहे आणि काय बोलणार आता यावर, कारण की खूप प्रयत्न केले तिचे की डोळे म्हणजे चेंज करू असं करू हे करू पण डॉक्टरांचं म्हणणं आहे की ते
आले तर तिला ॲटोमॅटिक येऊन जातील, नाही तर येणार पण नाही. आणि कुठलंही ऑपरेशन केलंय, कसलंही ऑपरेशन केलं तर तिला दिसण्याचे चान्सेस नाहीच आहे. डॉक्टरांकडे पण पर्याय नाही आहे. असं झालेलं आहे. आणि आता त्यांना पण जायचं आहे, तर बस स्टँडला त्यांना सोडून आलो आहे आणि पेपरसाठी आलो तर मी आता इकडे मित्राच्या घरी आलेलो आहे. तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ह्या व्हिडिओला पण तुम्ही चांगला सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला पण विसरू नका. बाय बाय.